अस्सल कोकणी सोड्याचे कालवण. सोडे म्हणजे सुकलेली लहान कोळंबी बरं का. गरमागरम सोड्याचे कालवण भाकरी आणि गरम भात हा अप्रतिमच. चला तर आज पाहूया झणझणीत सोड्याचे कालवण. पहिलं तर सोडे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि 15 मिनिटांसाठी गरम पाण्यात मऊ होण्यासाठी ठेवून देऊ. मग काय, आपलं कोकणी तडका म्हणजे खोबरं किसून घ्यायचे. मिक्सरच्या भांड्यात किसलेले खोबरे, कोथिंबीर, कांदा, आलं लसूण पेस्ट, टोमॅटो, मीठ, पाणी आणि वाटण तयार करून घ्यायचे. कढईत तेल गरम करून झाल्यावर कढीपत्ता, कांदा, टोमॅटो आणि तयार केलेले वाटण सगळं एकजीव करून घेऊया. नंतर वाटण थोडं भाजून घेऊया. त्यात लाल तिखट, हळद एकत्र करून घेऊया. चवीनुसार मीठ टाकून आपण जे वाटण केलं ना त्यातच पाणी टाकून ते पाणी कालवणामध्ये मिक्स करायचे आणि मग काय, आपले मऊ झालेले सोडे कालवणात चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. आणि हो, त्यात ना बटाट्याचे काप तर नक्कीच टाकायचे. चव अशी भन्नाट येते ना कालवणाला की तुम्ही नक्कीच ट्राय करा ही रेसिपी आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आवडीनुसार पाणी घाला, म्हणजे जेवढे रसाची क्वांटिटी हवी तेवढेच पाणी, आणि छान उकळी येऊन शिजून घ्या. आणि पुन्हा आपला कोकण मेवा म्हणजे कोकम नक्कीच टाका, छान चव येते बरं का.